हे गाईज, ह्या वर्षी आमच्याकडे खूप सारे काकडे धरले होते. जवळजवळ 30-40 काकडे आमच्याकडे धरले होते. तर आम्ही पाहुण्यांका वगैरे असंच कोणाकोणाका आम्ही काकडे वाटले आणि माझ्या आईन खूप वेगवेगळे पदार्थ ह्या काकडीपासून बनवले नव्हते. तर तरव पेरताना आईन माझ्या असेच काकडेचे बिये शेतात पेरल्या नव्हते. तर भरपूरच काकडेचे वेल लिहिले होते. तर आम्ही असेच ते नेऊन लावले होते आड्या बेड्यात. बाकी ह्यांका आम्ही खतपाणी वगैरे काही घातलेला नाही, असेच नेऊन लावले. त्यांना माका विचारत होती की एवढे काकडे आणि एवढे मोठे मोठे काकडे तुमच्याकडे कसे धरले, तुम्ही नक्की काय घातलं असते का? तर आम्ही काहीही घालूक नाही, फक्त हे वेल फक्त नेऊन लावलेले असत आणि तेका मग अशी शिरडा वगैरे लावून तेका वर झाडावर चढवलेला होता. मी हे बघू शकतास, एकाच काकडीच्या वेलात जवळजवळ 10-12 काकडे धरलेले असत. काकड्यांपासून माझ्या आईन खूप वेगवेगळे पदार्थ बनवल्या नव्हते. तवसोळे बनवल्या नव्हते, धोंडाच बनवल्या नव्हता, उंडे बनवल्या नव्हते आणि मागच्या वेळी एक मी व्हिडिओ टाकले होते बघा पातोळ्यांचं, त्याच्यामध्ये पण काकडी किसून घातलेली होती आणि असेच वेगवेगळे पदार्थ बनवल्या नव्हते, तुम्ही बघू शकतास.